कोण आहे या साईडला? ठीक आहे, हा ह्यांच्याशी बोलू. हाय हाय, काय नाव आहे तुझं? हाय स्मृती. अरे काय आवाज आहे बघताय तुम्ही. हा एकदम आरजे बनू शकतेस तू. स्मृती कोणावर आली आहेस? मी फियांसे बरोबर आहे. अरे कडक. फियांचे म्हणजे लग्न झालं नाहीये ना? नाही. आता मजा बघ तू. ठीक आहे. मला ते लव गुरु कसा असतो मी अँटी लव गुरु आहे. ठीक, ए घाबरू नको ते. तो म्हणतो लवड्या 500 पण दिले आहेत, मुलगी पण घालवशील का आता? स्मृती कुठे भेटलीस हिला? याला सॉरी. ऑफिसमध्ये. अच्छा, फियॉन्से म्हणजे लव्ह मॅरेज आहे ना? love अरे मग marriage. काय घाबरतोयस? कोणतं ऑफिस आहे सांगू शकते? सरच सांग, आम्ही बीप नाही करणार आहे. हा. शिपिंग लाईनमध्ये होतो. अच्छा, तुम्ही शिपिंग लॉजिस्टिक्स मध्ये आहात तुम्ही? अच्छा ठीक आहे. काय तुझा काय रोल आहे? मी आता दुसऱ्या ऑफिसमध्ये शिपिंगमध्येच आहे. अच्छा, आधी होता तुम्ही ज्या ऑफिसमध्ये तिथे हा तुला भेटला? हा. अच्छा ठीक आहे. आणि किती वर्ष एकत्र काम केलं? ॲक्च्युली आम्ही 2 years एकत्र काम केलं. नंतर मी दुसरीकडे जॉबला लागली. तो तसं म्हणजे नाही, पटवलं कधी त्या जॉबमध्ये? हां त्या तेव्हा त्याच टेन्युअर मध्ये हो. पटवलेलं. ठीक आहे. आणि किती वर्ष झाली या गोष्टीला? आता 2.5 years 2.5. हे लिंक्डइन खोललंय मी ते. 2.5 म्हणा. ठीक आहे. कसं पटवलं याने तुला की तू त्याला? ॲक्च्युली आम्ही नाही पटवलं एकमेकांना. म्हणजे आम्ही चांगले फ्रेंड्स होतो. तर ही फालतूगिरी मला नाही आहे हे सगळं हेच नाही fact आहे. हे काय फॅक्ट आहे? फ्रेंड्स लोक हे सगळं करतात एकत्र. अरे काय फ्रेंड्स होतात. ठीक आहे. मग कधी रोमॅन्टिक कधी झालात? कळलं ना आता? घरच्यांना सांगितलंय ना लग्न ठरलंय ना? हां ठरलंय ना लग्न? अरे मग सांगा ना आता. काय नाही, जस्ट एकत्र टाइम स्पेंड केला तर मग कळालं की आम्ही लोक म्हणजे एकदम जास्त कम्फर्टेबल आहे. हा 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 हळू 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 हा 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 हा. कसं कळलं कम्फर्टेबल आहात ते? कम्फर्टेबल ॲज इन एक आहे की आधी पण होते रिलेशनशिप्स, पण एक असं नाही गर्लफ्रेंड कधी बॉयफ्रेंडला 90% पेक्षा जास्त शेअर नाही करू शकत. पण का ह्याच्यामध्ये गं? असतं ना म्हणजे थोडं खोटारडी आहेस तू. आता त्याची काढली आहे म्हणजे मला पण 90% सांगते. नाही. भाऊ दुसरी शोधायची तू. काय 10% काय लपवतेस ह्याच्यापासून सांग मला. अरे मी जे सांगते की ह्याच्या केसमध्ये असं नव्हतं. स्मूथ आहे ना. हा म्हणतो माझ्यापेक्षा मोठी प्लेअर आहे ही. ते ठीक आहे. हा तर आधीचे तुझे थोडे टॉक्सिक बॉयफ्रेंड्स होते आणि हा वाला तुला वाटलं की हा मस्त आहे की याच्यावर मी असू शकते म्हणजे तेच ना? एक्झॅक्टली. अच्छा, आणि छान. त्याला पण तसं आवडतं आणि तो तसा मला राहून देतो. ओ वाव. नाही एकदा लग्न होऊ दे मग बघ. नऊवारी घाल चल. नाही कधीच नाही. नाही नाही. अच्छा ठीक आहे ठीक आहे. आणि तो छान नॉन छान. महाराष्ट्रीयन नाहीये. हा हा. नॉन महाराष्ट्रीयन नाही, मग तो नवारी का घालायला सांगेल? सॉरी महाराष्ट्रीयन नाहीये. सॉरी. तू पिऊन आलीस ग? नॉन महाराष्ट्रीयन नाहीये तू? काय नऊवारी महाराष्ट्रीयन सांगणार ना? अजून कोण सांगणार? हा ते साऊथवाले येऊन सांगतील नऊवारी पहिने का? युट्यूबवर तुम्हाला वाटते ना का जुत्यावर उत्तर देतात? खरं खरं झालं. तो म्हणतोय 90 नको 85च कर शेअर. लवडे लागतंय तिथे. बेस्ट गोष्ट काय वाटते त्याबद्दल तुला? बेस्ट तो खूप स्वीट आहे आणि तुम्हा लोकांना हरामखोर आज रे. एखादी मुलगी बोलते स्वीट आहे, घंटा स्वीट आहे. नाही म्हणजे खूप शांत आहे नेहमी. म्हणजे मी थोडी अग्रेसिव्ह आहे थोडं. म्हणजे थोडं लगेच हे अग्रेसिव्ह आणि डॉमिनेटिंग वेगळं असतं. हे म्हणतात हँडकम. हा 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 अग्रेसिव्ह आहे. काय करतेस अग्रेसिव्ह म्हणजे? अग्रेसिव्ह आहे मी लगेच विराट panic कोहली होते. आहेस? बोलते मी त्याला. हां हा म्हणते. अच्छा अच्छा हा ठीक आहे ठीक आहे. अच्छा म्हणजे तू शॉर्ट टेम्पर्ड आहेस? शॉर्ट टेम्पर्ड आणि मी फटाकसे म्हणजे पॅनिक वगैरे होते तर तो असा नेहमी मला शांत करवतो आणि बोलतो की का टेन्शन घेते, चिल मार. मी खूप ओव्हर करते. आणि मग तो घरी जाऊन रडतो. नशिबात माझं पांडू आहे. कशाला लॉजिस्टिक मध्ये घुसलो काय माहिती. ठीक आहे आता त्याला ते. हाय भाऊ काय नाव आहे तुझं? माझं नाव भरत आहे. भरत आहे. छान. भरत जाधव. नाही तू महाराष्ट्रीयन आहेस? नाही अच्छा अच्छा तू म्हणत होतीस की तो नॉन महाराष्ट्रीयन आहे.
अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुला मराठी कळते हो हो कळतं. आणि बोलता पण येते? हो थोडाफार. मराठीच बोलायचं. हिच्या आधी तुझे किती हिच्या आधी काय ते तुम्हाला हा हिच्या आधी तुझी किती गर्लफ्रेंड्स होती? एकच होती. एवढीच सांगितलेस तिला? हो. आणि तिने तुला किती सांगितले? 3-4 सांगितलं. 3 शपथ. आयुष्यात मी पहिल्यांदा याचं पाणी सांडलं. तीन चार. कोणाचं सांडलं? तुझं सांडलं असू शकतं. इट्स हर चॉईस. हा ठीक आहे ठीक आहे. सही. टिश्यू हवा आहे? टिश्यू माझ्याकडे आहेत, गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. ठीक आहे, हे घे टिश्यू घे, हे. बाकी पण काय भिजलं असेल तर ते मला. हां 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 भाऊ आहे, आम्ही इकडे चालू. ठीक आहे. हां हां तर काय आपण कुठे होतो? काय काय का हराम कोण आहात रे? 3-4 हां छान छान छान. एक मिनिट, पण तू जेव्हा आता घरी सांगितलंय दोघांनी लग्न करणार आहे, जेव्हा तू सांगितलंस घरी, आता तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस, ती महाराष्ट्रीयन आहे, काही प्रॉब्लेम झाला? नाही काय नाही. काय बोलले घरचे? करून टाक. हो. अरे यार काय तू काय आहे तुझं, म्हणजे तू कोण आहेस? नाही म्हणजे असं गुजराती आहेस? नाही बिहारचा आहे मी. अरे मग तर हाच बोलणार ना. असं कोणतं स्टिरियोटाईप आहे बिहारी लोकांबद्दल जे तुला वाटतं खोटं आहे? ते पान थुकण्याचा. पान थुकण्याचा स्टिरियोटाईप काय आहे? हे तू खात नाहीये. एक मिनिट मागे बघायला लागली, या पान खाऊन आलाय? हां हां की सगळेच बिहारी पान खातात हे स्टिरियोटाईप. अच्छा नाही हां बरोबर नसेलच. हा नाही खात ना तू? नाही. कधी सोडलंस? आणि हिचं नाव काय होतं मी विसरलो. स्मृती. स्मृती. ती डिसअपॉइंट झाली एकदम की एवढा लगेच कसं विसरला असं. अरे मी थोडी त्या 3-4 मधलं आहे का. हिच्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तू काय केलीस? नाही तिने तुझ्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? त्यांनी हो तुझ में रब दिखता है यारा मैं क्यों. ए गाणं नको, कॉपीराईट येईल. हां 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 काय केली आहे सर्वात रोमॅन्टिक गोष्ट? त्यांनी माझ्याशी एंगेजमेंट केली. याला भीक नाही म्हण. ही सर्वात रोमॅन्टिक गोष्ट आहे. कळलं घे यार. मस्त आहे भाऊ, मस्त पकडलंय, छान आहे. तिला दे काय नाव? स्मृती. हां स्मृती तू तुझ्यासाठी त्याने सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? तुम्ही लोक गेस मारताय का मागून की हां काय केलं असेल? रिक्षाला रंग दिला असेल. रिक्षा ऑरेंज केली त्याने. हां स्मृती. हां ॲक्च्युली आमची फर्स्ट डेट होती, जस्ट एक नॉर्मल डेट होती. ते आम्ही डिसाईड करतो. जस्ट एकदम नॉर्मल ॲज अ फ्रेंड, म्हणजे मे बी आम्हाला फिलिंग्स होते तेव्हा, बट आम्ही हां नॉर्मल तर त्यांनी एकदम इट वॉज अनएक्सपेक्टेड की त्यांनी मला रोज आणून दिलेलं, तर दॅट वॉज रोमॅन्टिक फॉर मी. बरोबर. मतलब असे खूप केलेत बट दॅट वॉज व्हेरी. ए असे काय रोज म्हणजे काय द्यायचं अजून? फ्लावर. ए रोज गुलाब रोज देतो. अच्छा अच्छा हां कोणते? काकी मजा येते ना काकी? हां ठीक आहे ठीक आहे. हां मग कोणत्या कलरचं होतं? लाल होतं? हो. अच्छा मल्टी कलर्स होते. मल्टी कलर ते येतात ना, येलो मध्ये पण येतं, व्हाईट. अच्छा त्याने पूर्ण काय अजून सांगतंय का? हे भिजून जाणार आहे. अच्छा ते गुच्छ होता, त्यात वेगवेगळ्या कलरचे होते. स्मॉल बुके. एकदम त्याने सेफ ऑप्शन खेळला. आणि जेव्हा तू घरी सांगितलंस तेव्हा काही सीन झाला? मी ॲक्च्युली डायरेक्ट डिक्लेअर केलं की हा, मी डायरेक्ट घेऊन आली घरी आणि बोलली आहे ह्याच्याबरोबर मला लग्न करायचं आहे. फुल गटसी आहेस का तू? मग काय बोलले बाबा थोबाडीत मारल्यानंतर? काय नाही, त्याला घेऊन आली. म्हणजे मी ॲक्च्युली युजली सॅटर्डे संडे आम्हाला ऑफ असतं ना, तर सॅटर्डे निघून जाते मी, म्हणजे फ्रेंड्स बरोबर वगैरे. तर त्यांना अरे निघून जाते म्हणजे हिला लगेच विराचं रिसॉर्ट आठवलं.
फिरायला जाते हां बरं. स्मृती तू सांग, हे छोटे लोकांचे इग्नोर कर त्यांना. हां तर नॉर्मली मी निघत होती घरातून, तर पप्पा बोलले कुठे चालली, जस्ट नॉर्मली कोणाबरोबर चालली, त्यांना फ्रेंड्स माहिती आहेत माझे. तर मी तेव्हा ना उत्तर नाही दिलं. मी त्यांना बोलली की मी संध्याकाळी घेऊन येते, मग तुम्ही बघा मी कोणाबरोबर जाते. तर त्यांनी उडवून लावले ते लिटरली, उडवून लावलं म्हणजे उत्तर. इग्नोर केलं. अच्छा, त्यांना वाटलं बकवास करते, तर त्यांनी इग्नोर केलं. नंतर मी खरंच घेऊन आली, तर सदमेमध्ये गेले. कळलं. मग काय झालं? मग मम्मीला मी आधीच सांगून ठेवलेलं. तर मम्मीचा पार्लर आहे, तर ती तिथून आली आणि ही इन्फो का दिलीस? अरे म्हणजे मम्मी आली ह्याच्या आयब्रोज करते आधी, खूप वाढलेत. म्हणजे ती घरी नव्हती. अच्छा हा मम्मी. हा आय हॅड टू कॉल हर, म्हणजे सो दॅट शी कुड ब्रेक दी आईस असा. हो हां. तर ती आली आणि मग हळूहळू मग ती पप्पा तर एकदम शांतच होते. नंतर मम्मी बोलली काहीतरी बोला तरी, काहीतरी विचारा तरी. ते काय विचारतच नव्हते. आणि तेव्हा म्हणजे हा माझ्याबरोबर जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा तो मराठी बोलायला लागला ना. थोडं जास्त, म्हणजे बोलतो ना अजून हे आता जेवढं बोलतो तेवढं तो बोलायचा नाही पहिलं. तर तेव्हा तू काय सेल घातलीस त्यात? म्हणजे माझ्या त्या नीट काम नाही करत आहे, ड्युरासेल टाकते. ठीक आहे, मग तू घेऊन आलीस. हां. तर नंतर पप्पांनी त्याला विचारलं कुठे राहतो काय, तर ह्याने एकदम लिटरली माय सेल्फ बोलतात ना, माझे नाव भरत आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग बाबा काय म्हणाले, भैया गोरेगाव जाओगे? ए काय रोमॅन्टिक स्टोरी सांगते. हां. तर मी लिटरली अशी बसलेली आणि मी खूप कंट्रोल करत होती. मला हसायला येत होतं, बद्दल मी हसली असते तर मग. पण ते मग ते लोक विचारत होते की कुठे राहतो, भाऊ बहीण किती वगैरे, बस तेवढंच. आणि झालं तेवढंच कॉन्व्हर्सेशन. नंतर हा गेल्यानंतर वगैरे रात्री पप्पाने मला विचारलं, बघ मला तो मुलगा माहिती नाही, तू राहिली त्याच्याबरोबर, तुला करायचंय की नाही? अरे राहिली म्हणजे ओळखते. अरे राहिली नाही स्मृती सांगतो, आपण दोघेच आहोत, ठीक आहे? हां बाबा बोलले. हां तर तुझ्यावरती आहे, तुला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं. असं नाही की नवीन आहे, सगळं चांगलं आहे वगैरे, तसं नाही. तर मी त्यांना फक्त रिप्लायमध्ये हे दिलं आहे की मी सगळं नीट बघितलं आहे. म्हणजे बाबा मी त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, सगळा डेटा हाताळला आहे. तुम्हाला माहिती नाही त्याचा CTC किती मोठा स्वभाव. पण तर नीट म्हणजे विचार केलाय आणि मस्त तुम्हाला सांगितलं. असं नाही की पहिलंच तुम्हाला सांगितलं वगैरे, असं आहे मी नीट विचार करून हा डिसिजन घेतलाय. असं छान एकदम छान. म्हणजे तू पण छान आहे, तुझे बाबा पण छान आहे. ठीक आहे, दोघांसाठी टाळ्या वाजवा. स्मृती तुझा पाठ झालेला आहे, ठीक आहे. आणि भरत तुझा पण पाठ झालेला आहे. पण जर सगळ्या लोकांची जर अपेक्षा असेल तर भरतचा तो इंट्रो आपण पुन्हा एकदा ऐकू शकतो. हा ठीक आहे, मी बाबा बनतो. हा कोणाला आई बनायचंय? अरे म्हणजे या रोल पुरतं. ठीक आहे. भरत काय करतोस रे? हसतोयस कशाला? जोक मारला मी. हो. बोल काय करतोस? मी जॉब करतोय काका. कॅरेक्टर सुटलं माझ्याकडून. थांब, कधी काका बोलले नाही ना, एवढा मोठा माणूस काका म्हणणं मला. हां स्वतःबद्दल सांग काहीतरी. माझं नाव भरत आहे, मी ठाण्याला राहतो. काय नाही. ए तू चुप बस. मध्ये बोलतेस, तोंड काळा करून आलीस एकतर. ए भरत बोल रे भामट्या. काय बोलू? माझं नाव भरत आहे, मी ठाण्याला राहतो. हो. आणि या 2 वाक्यांवरती माझी मुलगी देऊ तुला. काय आधार कार्ड ऑफिस आहे? माझ्या मुलीला आनंदी ठेवशील? हो. कसं आनंदी करतील आता?
टाळा वाजवा या दोघांसाठी. मस्त मस्त